विद्यार्थी मित्रांनो, एंड सेमच्या प्रिपरेशनसाठी फर्स्ट टाइम इन युनिव्हर्सिटी सब्जेक्टचे पॉडकास्ट आपण घेऊन येत आहोत. उद्यापासनं 29 एप्रिल पासनं तर जवळपास 15 मे पर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या तुमच्या डिपार्टमेंटचे फर्स्ट इयर असो सेकंड इयर असो वेगवेगळ्या इम्पॉर्टंट सब्जेक्टचे आपण पॉडकास्ट घेऊन येणार आहोत. ज्या पॉडकास्टमध्ये त्या विषयातला युनिव्हर्सिटीतला बेस्ट ऑफ बेस्ट फॅकल्टी असतील आणि त्या फॅकल्टी तुमच्या त्या विषयाचे रिलेटेड सगळे डाऊट्स क्लिअर करणार. यस, हे पॉडकास्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती एक स्पेशल पॉडकास्ट तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल, त्या प्लेलिस्ट मध्येच असतील. कारण मागे काल आम्ही जो व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये M1, M2, M3 त्याच्यानंतर BEE, BXC या विषयांचे आम्ही प्लेलिस्ट तुम्हाला फ्री प्लेलिस्ट दिली, वन शॉट लेक्चर दिलेले. यस, तुम्ही कालची व्हिडिओ बघितले असेल, त्यामध्ये पूर्ण तुमचा एंड सेमचा आम्ही स्टडी करून दिलेला आहे. आता हे जे पॉडकास्ट असतील, कारण आजपर्यंत तुम्ही जे पॉडकास्ट बघितले ते पॉडकास्ट वेगवेगळ्या विषयांवर असतात. यस, वेगवेगळ्या विषयांवर माहिती रिलेटेड पॉडकास्ट असतात. पण फर्स्ट टाइम हे पॉडकास्ट असे असणार आहे की तुमच्या एंड सेमच्या प्रिपरेशन साठीच असणार. म्हणजे समजा तुमचा विषय आहे BEE किंवा तुमचा सेकंड इयरचा विषय आहे समजा ADE, यस, किंवा NMCP, कुठलाही विषय असो, मॉस असो, या विषयातला युनिव्हर्सिटीतला बेस्ट ऑफ बेस्ट फॅकल्टी माझ्यासोबत असेल. त्यांना मी तुमच्या मनातले सगळे प्रश्न विचारणार, जसे की या विषयातले IMP क्वेश्चन्स कुठले आहे जे पेपरला येणारच, IMP टॉपिक्स कुठले आहे, या विषयाचा पेपर कसा चेक होतो, युनिव्हर्सिटीचा रिझल्ट काय लागतो, मुलाने अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, ज्याला जस्ट पास व्हायचंय, ज्याला आउट ऑफ घ्यायचे त्यांनी कसा अभ्यास करायला हवा, पेपर कसा लिहायला हवा. यस, त्याच्यानंतर पेपरमध्ये काय करायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, अभ्यास कसा कसा करायला हवा, मुलांकडनं पेपर लिहिल्यानंतर काय सिली मिस्टेक्स होतात ज्याच्यामुळे मार्क चुकतात, काय काय गोष्टी पेपर लिहिताना काळजी घ्यावी, एक्झामिनरची मानसिकता कशी असते, त्याच्यानंतर पेपर चेक करताना एक्झामिनरला स्टँडर्ड सोल्युशन काय पाहिजे, प्रत्येक गोष्टी त्या विषयातला जो एक्सपर्ट असेल तुमच्या समोर तो विषय पूर्ण उघडून ठेवेल की हा या विषयामध्ये हे कर, हे सोड, अशा प्रकारे पेपर लिही, या विषयामध्ये हे मोस्ट IMP आहे, अशा प्रकारे पेपर लिहिला तुला एवढे मार्क पडतील, अशा अशा सिली मिस्टेक्स होता, यावेळचा गेस पेपर असा असेल, पूर्ण डाऊट्स तुमचे क्लिअर केले जातील. सो त्या एक्सपर्टला आम्ही आपल्या इथे स्टुडिओमध्ये आमंत्रित करणार आणि त्या त्या विषयाचं ते IMP सांगणार. सो याच्यामध्ये तुम्ही आता यासाठी आपलं चॅनल पहिलं सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा. नेक्स्ट जे रोज व्हिडिओ येणार, 2-2 व्हिडिओ येत जातील, कधी एक व्हिडिओ येत जातील. सो डेली येणाऱ्या व्हिडिओला चेक करत राहा की तुमच्या डिपार्टमेंटचा पॉडकास्टचा सब्जेक्टचा व्हिडिओ आला का, आला तर तो इतरांनाही शेअर करा. यस, सो हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून इतर मित्रांना सुद्धा फायदा होईल जसं तुम्हाला फायदा होतोय. सो पर्पल ॲट युट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. बघा, तुमची इंजिनिअरिंग आम्ही एकदम सोपी करून देऊ आणि एंड सेम आपण क्रिटिकल असो, गोल्डन असो किंवा रेग्युलर असो स्कोर करू. क्रिटिकल असेल तर नक्की तो क्लिअर करू. मित्रांनो, तसंच पुन्हा एकदा मी सांगेल, आपलं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावर पर्पल ॲट ऍप्लिकेशनची मी लिंक दिली आहे. नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ऍप्लिकेशन मध्ये प्रत्येक तुमच्या डिपार्टमेंटचे IMP क्वेश्चन्स, IMP व्हिडिओ लेक्चर्स आहेत. जे व्हिडिओ लेक्चरचं सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे ते सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही आता सेल्फ अभ्यास करण्यात वेळ घालू नका, कारण वेळ कमी आहे. सो व्हिडिओ लेक्चरमध्ये आमच्या टीचर्सने बेस्ट ऑफ बेस्टने मराठी हिंदीमध्ये जे कोर्सेस शिकवले ते सबस्क्राईब करा आणि तुमचे इंजिनिअरिंग नक्की स्कोरिंग करा. आपल्या मित्रांनाही शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.